शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाची जमीन खरेदी विक्री व्यवहारात तब्बल 8 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला। नोव्हेंबर 2022 मध्ये ही घटना घडली। बुधवारी 30 मेला रात्री उशिरा या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अनिल बबनराव जाधव वय 41 राहणार विजयनगर बोलेगाव फाटा नगर असे या व्यावसायिकाचे नाव आहे। त्याच्या फिर्यादीवरून साईराम अर्बन मल्टीस्टेट बीडचे शाहीनाथ विक्रमराव परभणे राहणार माळी वेस्ट बीड, संत भगवान बाबा मल्टीस्टेट मुख्य शाखा बालमटाकळी शेवगावचे चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य राहणार बालमटाकळी तालुका शेवगाव, आर्कॉन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नाशिकच्या वैशाली योगेश गायकवाड राहणार प्रथमेश प्लाझा A302 सोनी पैठणी जवळ राका कॉलनी नाशिक, सचिन शिवराम गरदास राहणार श्रमिक नगर सावेडी, संत भगवान बाबा मल्टीस्टेटचे मॅनेजर नितीन सोपानराव तुपे राहणार आगरकरमळा नगर, साईराम अर्बन मल्टीस्टेटचे मॅनेजर शरद सीताराम कुलकर्णी राहणार बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संशयित आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालय नगर आणि संत भगवान बाबा मल्टीस्टेट सोसायटी चाणक्य चौक शाखा येथे कटकारस्थान करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्यांच्याशी जमीन खरेदीच्या व्यवहाराची बोलणी केली। तसेच दुय्यम निबंधक कार्यालय येथे खोटे आणि बनावट दस्त करून फिर्यादीची जमीन हडप करून त्यांना पैसा न देता खोटा आर्थिक व्यवहार दाखवला आणि फिर्यादीचे एकूण 8 कोटी 5 लाख रुपये हडपले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 406, 420, 467, 468, 471, 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल केला। अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।